चला म्हटलं, मार्गशीर्ष महिना संपला, त्याच्यानंतर मकर संक्रांत आली. आता मकर संक्रांत झालेली आहे आणि सगळे सण वगैरे झालेले आहेत. आता मटण खायला काय हरकत नाही आणि थंडी तर सुरूच आहे. चला, मस्त थंडीमध्ये गरमागरम मटणाचा रस्सा बनवायला घेतलेला आहे. तर इथे मी 1.5 किलो मटण घेतलेला आहे. त्याला हळद, मीठ आणि दही लावून ठेवलेलं आहे 10 मिनिटांसाठी. थोडासा वरून लिंबाचा रस घातलेला आहे. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये वाटण करून घेतलं. कांदा, टोमॅटो आणि खोबरं तव्यामध्ये मस्त असं भाजून घेतलं. जिरे आणि तीळ भाजून घेतलं. या सर्वांचं वाटण करून घेतलं. त्याच्यामध्ये लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घातला. तोपर्यंत इकडे मटणाला कुकरला शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे. मला म्हणलं, खूप दिवसातून मटण खायला लागलो, त्यामुळे ताव मारायचा मस्त असा. मटण खूप छान शिजलेलं आहे आणि आता छान अशी फोडणी द्यायची आहे. फोडणीमध्ये सुरुवातीला तेलामध्ये कोथिंबीर घातली, त्यानंतर हे सर्व वाटण घातलं, लाल तिखट घातलं घरामध्ये बनवलेलं, थोडंसं पाणी घालून मसाला शिजवला, त्यानंतर हे सार घातलं आणि मस्त असा रस्सा तयार झाला. आवडलं तर सबस्क्राईब करा.